नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 28 जूनच्या भागामध्ये सायली आपल्या बाळाशी बोलत असते पोटावर हात ठेवून. तितक्यात ईश्वरी येते आणि लगेच म्हणते, येऊ का ग आतमध्ये? सायली म्हणते, अय्या ईश्वरी, अगं ये ना. सायली ईश्वरी दोघे एकमेकांना भेटतात आणि सायली लगेच विचारते, का गं कसं काय येणं केलं ग? त्यावर ईश्वरी म्हणते, अगं मी तुला वट सावित्रीचं वाण आणलं. अगं मला माहिती तुला माहेरचं कोणी नाही ना, पण मी तुझी सख्खी बहीणच समज, असं म्हणून तिला ती वाण देते. आणि सायलीकडं बघून ती पुन्हा असं ईश्वरी तिला म्हणत असते, बघ तू ना ज्या टेन्शनमध्ये आहे ना, तू टेन्शन घेऊ नको. आणि सायली उठते आणि लगेच देवाजवळ ठेवलेला पेढ्यांचा बॉक्स आणते आणि ईश्वरीला जो पेढे भरवते आणि म्हणते, हे बघ माझ्याकडचंही वाण घे बरं का तू. सायली ईश्वरीला म्हणते, अगं मला माहिती आहे तुम्ही दोघं खूप कष्ट करताय, ज्या स्पर्धेसाठी तुम्ही भाग घेतलेला आहे ना ती स्पर्धा तुम्ही जिंकणारच. आणि त्यावर ईश्वरी तिला म्हणते, हे बघ तू जे काही करणार असेल ना सायली, तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल. आणि इकडं पुन्हा आपल्या मैपत बाबांना दाखवलेलं आहे आणि मैपत बाबा एका व्यक्तीला पैसे देत आहे आणि त्याला सांगता की हे पैसे घे आणि तुला हे काम करावंच लागणार आहे. त्यावर सचिन लांबून बघत असतो. सचिनला असं वाटतंय की मग कोणाला तरी पैसे देऊन काहीतरी काम करण्याच्या बेतामध्ये दिसत आहे मैपत म्हणजे अण्णा. आणि तो लगेच म्हणतो, हे काही सुधारलेले नाही, हे फक्त नाटक करताय, असं म्हणून तो लगेच पुन्हा पुढं येतोय आणि तो त्यांचे शब्द ऐकतोय. आणि त्या अण्णा ज्यांना म्हणजे मैपत बाबा सांगत असता की हे बघ तुला तुझ्या मुलाच्या नोकरीसाठी पैसे लागणार आहेत ना, हे पैसे घेऊन तुझं काम कर आणि तुझं काम झाल्यावर ना बहुगुणी बाबांच्या चरणी तू पेढ्यांचा बॉक्स आण, असं म्हणून तो माणूस ते पैसे घेतोय आणि तो म्हणतो, धन्यवाद मैपत बाबा, असं म्हणून तो दोघांचा जय जयकार करतो, म्हणजे मैपत बाबा बी आणि बहुगुणी बाबा बी. आणि तिथं सचिन म्हणतो की अरे यांनी तर पुन्हा तेच धंदे सुरू केले. आणि मैपतराव त्याला विचारतो की काय रे कशाला आला होता दीक्षित, पण तो म्हणतो काय नाही असंच आलं होतं असं. आणि अर्जुन पुन्हा आश्रमातल्या मुलांना त्याच्या लहानपणीच्या खेळण्या जाताना दिसतोय आपल्याला आणि तो त्याला आठवतोय की त्याच्या वडिलांनी त्याला दिलेलं असतं. आणि तो मुलंही म्हणतात, हे जे असतं ना गिफ्ट हे लहानपणी ते जे आपले आईवडील आपल्याला देत असतात, पण आपल्याला आईवडीलच नाही आहे. हे ऐकून अर्जुनलाही थोडं वाईटच वाटतं, पण मग ते लगेच म्हणतात, त्यांच्यामध्ये चालू असतं बोलणं की जेव्हा मला माझी आई भेटेल, माझे पप्पा भेटतील ना, तर मी पण त्यांच्याकडनं हट्ट करल आणि मी त्यांना सोडून कधीच जाणार नाही. हे सायली पण चोरून ऐकत असते आणि तिलाही खूप वाईट वाटतं. आणि जेव्हा अर्जुन ऐकतो तेव्हा अर्जुनलाही समजतं की नाही, आईवडील असणे किती आयुष्यामध्ये गरजेचं आहे. सायलीला काय वाटत असेल असं म्हणून त्याच्या मनात येतं आणि तो लगेच सायलीला आवाज देतो. आणि आवाज देता सायली तो काही बोलायच्या अगोदरच म्हणते, मला माहिती आहे की आईवडील नसल्यानंतर अनाथ मुलांचं काय असतं आणि त्यांना काय वाटतं की आपल्याला आईवडील हवे असतं, कारण मी अनाथांचं आयुष्य जगलेली आहे. हे मला माझे आईवडील भेटायला पाहिले, हे झडपड तुम्ही कधीच समजू शकणार नाही, असं ते अर्जुनला म्हणत असते. आणि खाली प्रतिमा आत्या, सुमनताई आणि कल्पनाताई पूजा करून येत आहे आणि त्यांना लगेच कुसुमताई म्हणते, चल गं आता सायली आम्हाला निघायला हवं, बराच वेळ झाला आहे, मला थोडं काम आहे. असं म्हटल्यावर मुलं लगेच कुसुमताईला म्हणतात, कुसुमताई आपण अजून थोड्या वेळ थांबू ना. असं म्हटलं कुसुमताई म्हणता, अरे आपण पुन्हा नंतर येऊच. आणि कल्पनाताई म्हणताय की चला मी निघते तर तुम्हाला मी वाटेत सोडून देईल बरं का. आणि अर्जुन लगेच कल्पनाताईला आणि प्रतिमा त्यांना म्हणत असतो की हे भारी केलं तुम्ही दोघींनी, कारण सायलीला पूजा करता येत नव्हती ना म्हणून ती खूप नाराज होती, पण दोघींनी जे सरप्राईज दिलं ना कुसुमताईंना आणि मुलांना बोलून, हे एकदम भारी होतं मामा. प्रतिमा आत्या लगेच अर्जुनला म्हणता, अरे सायली आपली किती काळजी घेते, मग आपण तेवढंही करायला नको का तिच्यासाठी? हे बोलताच अर्जुन म्हणतो की खरंच मी तिला कालचं नाराज केलं आहे, पण मला तिच्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. मग कल्पनाताई ज्याला म्हणतं की चला तर आम्ही निघतो. सायली प्रतिमा आत्यांचे सर्वजण सोडायला दारापर्यंत जात आहे ना. अर्जुन देवापुढं हात जोडून सांगतोय की मी जो काही निर्णय घेतला आहे ना देवा, तुम्ही मला त्याच्यामध्ये साथ द्या आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू द्या, कारण माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला काहीच होता कामा नये, असं तो देवाजवळ प्रार्थना करत असतो. आणि तितक्यात सायली येते आणि अर्जुन सायलीला आवाज देतो, सांगतो, अरे सायली थांब बरं का, मला तुझ्याशी बोलायचं आहे अगं. सायली विचारते, का काय झालं? असं म्हटल्यावर अर्जुन लगेच तिला म्हणतो, हे बघ मी एक निर्णय घेतला आहे आणि आपण तो ॲक्सिडेंट क्रिएट करू, पण मी तुला सांगतो ते तू अगोदर ऐक. जे काही करायचं असेल ना तर त्याच्यासोबत मी तुझ्यासोबत राहील. पण सायली म्हणते, हे कसं काय शक्य आहे, तुम्ही कसं काय सोबत राहशाल, कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यांना तेव्हा तुम्ही नव्हते. त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ अगं मी मागच्या गाडीमध्ये राहील, मी तुमच्यासोबत राहणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रतिमा आत्याला आणि सिनियरला कसं काय सांगायचं हा डोक्यात विचार आहे. तितक्या सायली, माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण त्याच्यावरती विचार करू. आणि हे त्यांचं बोलणं सर्व राकेश चोरून ऐकत असतो. तो प्रतिमा आत्या आणि काका त्या प्लॅन ॲक्सिडेंटमध्ये वाचले होते, पण आता जो प्लॅन करेल ना मी तो त्याच्यामध्ये तुम्ही वाचणार नाही, असं म्हणून तो हसत असतो आणि लगेच तिथून निघून जातो मंडळी. आणि सायली मात्र एकदम खुश होते.
साहजिकच मंडळी, अर्जुन तर सायलीवर खूप प्रेम आहे आणि तो तिच्यासाठी काही करायला तयार होतो. आणि इकडं अस्मिता ऑनलाईन मोबाईलवरती माहिती मिळवत असते की ज्या बाया जॉब करतात आणि त्या मुलांना कसं सांभाळता येते. तितक्यात ती बाई पाळणाघराविषयी बोलते. अस्मिता म्हणते पाळणाघर हा एक पर्याय चांगला आहे. आणि बाहेर कुरिअरवाला आलेलं असं विमलताई ते कुरिअर घेत आहे आणि कल्पनाताईंकडे येऊन देतात. तितक्या हिच्या मोबाईलवरती म्हणजे अस्मिताच्या मोबाईलवरती मेसेज येतोय आणि तिला समजते की माझं काहीतरी कुरिअर आलेलं आहे. ती घाईघाई बाहेर येण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत ते कुरिअर कल्पनाताईंच्या हातामध्ये जाते आणि अश्विन लगेच म्हणतो, अरे मम्मा तू हे कशाला फोडते, अगं ते अस्मिताचं आहे, ते तिला आल्यावरतीच घेऊ दे. तेव्हा तोपर्यंत कल्पनाताई त्याला म्हणता की अरे अरे ती आजकाल खूपच अस्मिता माझ्यापासून गोष्टी लपवायला लागली. आणि पुन्हा इकडं आपल्याला का प्रतिमा आत्यांच्या घरी दाखवलेलं आहे. रविराज येत असताना ते लगेच प्रतिमा आत्याला म्हणतं, अगं मी या सायलीसाठी ना रानमेवा आणला आहे, मित्राच्या शेतात गेलो होतो ना, असं म्हटलं. बरं सायली कशी ते सांग बरं का तू अगोदर. प्रतिमा आत्या म्हणता, अहो काही समजायला मार्ग नाही, पण ती काहीतरी टेन्शनमध्ये दिसते. आणि तितकं तर अर्जुन लगेच दरवाजा वाजवतोय आणि ते म्हणता, आत येऊ का काका. मग दोघंही आतमध्ये येत आहे आणि अरे ये असं म्हटलं. तिचं रविराज लगेच सायलीला जो रानमेवा आणलेला असतो ना तो त्यांच्या हातात देतोय आणि म्हणताय, अगं सायली हे तुझ्यासाठी आणलं बरं का. ते बघून सायली इतकी खुश होते, ती लगेच म्हणते, काका तुम्हाला कसं काय माहिती हो मला हे हवं होतं, मला खरंच खूप चिंचा बोरं खायची इच्छा होती. त्याच्यावर लगेच रविराज म्हणत असतं की अगं मानलेली मुलगी असली म्हणून मग काय झालं, पण शेवटी आहे तर तू आमची मुलगीच ना, तुला काय हवं नको ते तर आम्हाला समजायलाच हवं. तितक्यात लगेच अर्जुन त्यांना म्हणत असतो की बरं काका तुम्ही काय बोलणार होते. सायलीलाही तुमच्याशी बोलायचं, असं म्हटल्यावर लगेच रविराज म्हणतं, अरे सायली बेटा काय म्हणायचे तुला सांग बरं का. सायली म्हणते, काका मला तुमच्याशी एक गोष्ट विचारायची आहे, पण तुम्ही देणार ना मला ते. असं म्हटल्यावर लगेच ती सायली अर्जुनकडे बघत असते आणि प्रतिमा आत्यांना विचारते उद्याच्या भागामध्ये की तुमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं आणि तुम्हाला आता सर्व गोष्टी आठवतं का प्रतिमा आत्या. तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो मला एक एक गोष्ट आठवते. सायली सचिन नागराजला भेटायला जेलमध्ये जातोय आणि त्याच्या मोबाईलवरती राकेश फोन करून सांगतो की सायली आणि अर्जुन पुन्हा तो ॲक्सिडेंट क्रिएट करणार आहे. नागराज म्हणतो तसं काही झालं ना तर रविराजला सर्व आठवलं आणि पूर्ण प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करल. चला तर भेटूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.